जीवनातील अडचणींमधून प्रवास करणे ही धैर्याची परीक्षा असते, ज्यामध्ये दृढ निश्चय आणि पुढे जाण्याची तयारी याद्वारे यश निश्चित होते. काय आम्ही असमर्थता व्यक्त करीत राहतो की पुढे जाण्याचा प्रयत्न करतो? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, देव हा सर्वज्ञानी सर्वव्यापी आहे. त्याने सृष्टी निर्माण केली. त्याची प्रत्येक निर्मिती सुंदर आहे. परंतु सुरुवातीपासून शेवटपर्यंत देवाचे कार्य पूर्णपणे समजून घेण्याची असमर्थता ही मानवाची खेदाची बाजू आहे. म्हणूनच कदाचित आनंद करणे आणि आपल्या जीवनात चांगले करणे, खाणे पिणे आणि आपण केलेल्या श्रमात समाधान मिळविणे ही देवाची देणगी आहे असे आपणास वाटते. प्रियांनो, आम्ही हे जाणले पाहिजे की देवाची कृती ही टिकणारी आणि अपरिवर्तनीय आहे. या गोष्टी कोणत्या आहेत आणि आम्ही मानव या नात्याने त्या कशा स्वीकाराव्या हे पाहण्यासाठी आम्हाला आजचे अध्ययन पाहावे लागेल. मग तयार आहात ना आजचे अध्ययन करण्यासाठी? चला तर मग आपण सुरुवात करूया. श्रोत्यांनो, उपदेशकाच्या पुस्तकाचे आम्ही अध्ययन करीत आहोत. 3रा अध्याय आणि 9 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. आज 10व्या वचनापासून पुढे आम्ही अध्ययन चालू करणार आहोत. 3रा अध्याय 10व्या वचनात तो म्हणतो, मानव जातीस जे कष्ट देव भोगाव्यास लावित असतो ते मी पाहिले आहेत. शल्मोनाने आपल्या आजूबाजूला पाहून जणू म्हटले आहे की लोक सर्वत्र कष्ट भोगतात हे मी पाहिले आहे. त्यातील काही माझ्या वाट्याला आले नाही म्हणून मी भाग्यवान आहे. ही गोष्ट खरी आहे की हे अवाढव्य जीवन, या जीवनातल्या न समजणाऱ्या उलाढाली, घटना, योगायोग, परिस्थितींचे बदल आमच्या आकलन शक्ती पलीकडे आहेत हे शल्मोन जाणतो. पण त्याने या समयाच्या अरेरावीला एक सुंदर कलाटणी दिली आहे. त्याने एक सकारात्मक विचार येथे मांडला आहे आणि त्या विचारामध्ये देवाला त्याने सामावून घेतल्याने एकूण सर्वच दृष्टिकोन बदलू शकतो. तो जीवनदायी बनू शकतो. तो विचार काय आहे ते आपण उपदेशकाचे पुस्तक 3रा अध्याय 11व्या वचनातून वाचूया. आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंत कालाविषयीची कल्पना उन्नत केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. शल्मोनाने एक गोष्ट मान्य केली आहे, ती म्हणजे या अव्याहत चालू राहणाऱ्या जीवनाच्या चक्रामागे देवाचा एक हेतू आहे. त्याने प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेसाठी सुंदर बनवली आहे. हे समयाचे आणि जीवनाचे चक्र फिरवणारी शक्ती एक आंधळी, दुष्ट शक्ती नाही, पण ती एक सुज्ञ, दयाळू शक्ती आहे. ती म्हणजे खुद्द प्रभू परमेश्वराची शक्ती आहे. परंतु श्रोत्यांनो, मानवाला एवढेच समजणे पुरेसे वाटत नाही. या चक्राच्या मागे देव आहे एवढ्या ज्ञानाने तो समाधानी होत नाही. म्हणून शल्मोन लिहितो, तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. आम्हाला या विश्वाच्या संपूर्ण चक्राविषयी, जीवनाच्या गुंतागुंतीविषयी जाणून घेण्याची अदम्य इच्छा आहे. जीवनातल्या वेगवेगळ्या क्रिया व प्रक्रिया, त्यांचे पूर्ण बहरात येणे आणि ओहोटीला लागणे, त्यांचे संदर्भ, त्यांचे अर्थ हे जाणून घेण्याची मानवाची इच्छा आहे. आणि त्याच्या तोकड्या बुद्धी सामर्थ्याने तो ते उमगू शकत नाही. हे न उमगणे त्याच्या असमाधानात भर घालणारे आहे. या जीवनाची अनाकलनीयता एखाद्या अविश्वासणाऱ्याला भयंकर निराशा करणारी आहे. आणि अशा निराशेत तो एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे जीवनाचा जितका उपभोग घेता येईल तितका घेणे. आणि नेमकी हीच गोष्ट शल्मोनाने येथे सांगितलेली आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, लक्षात घ्या की विश्वासणाऱ्या ख्रिस्ती माणसाकरिता हे उत्तर नाही.
अविश्वासणाऱ्या माणसासारखे तो हताश होऊन व्यर्थ जगत नाही. तो या आयुष्याकडे एक पृथ्वीवरचे एक छोटेसे वास्तव्य या दृष्टिकोनातून पाहतो. आपल्या जीवनामागे देवाचा एक विशिष्ट हेतू आहे, तो त्याला माहीत आहे आणि तो हेतू त्याच्या सार्वकालिक कार्याचा एक भाग आहे हे विश्वासणाऱ्याला चांगले माहीत असते. परमेश्वर कोणतीही गोष्ट हेतूविना करीत नाही. हा त्याचा ठाम विश्वास असतो, म्हणून त्याच्याकरिता जीवन व्यर्थ ठरत नाही. जेव्हा कधी संकटामुळे विश्वासणारे घाबरून जातात, अस्वस्थ होतात, तेव्हा त्यांना पवित्र शास्त्र अनेक अभिवचनातून धीर देते व संकटांना सामोरे जाण्यासाठी सामर्थ्य देते. जगामध्ये योगायोग असतील, परंतु विश्वासणाऱ्याच्या जीवनात योगायोग नसतात, कारण त्याच्या जीवनाचे नियंत्रण परमेश्वराच्या हाती असते. आणि पौलाद्वारे हा विश्वास व्यक्त झाला आहे. रोमकारासपत्र 8 अध्याय 28व्या वचनामध्ये तो म्हणतो, आपल्याला तर ठाऊक आहे की देवावर प्रीती करणारे म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेले आहेत, त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कार्य करणाऱ्या होतात. म्हणूनच श्रोत्यानो, जीवनामध्ये हताश करणाऱ्या गोष्टी शल्मोनासारख्या विश्वासणाऱ्याच्याही समोर असतात, पण त्यांची उत्तरे विश्वासणाऱ्याला देवाच्या मधुर समक्षतेत व पवित्र शास्त्रात मिळतात. केवढा तरी मोठा फरक आहे हा, होय ना? परमेश्वराने माणसाच्या हृदयात अनंतकालाविषयीची कल्पना निर्माण केली आहे. त्यामुळे जग त्यांचे समाधान करू शकत नाही. त्यांची हृदये अतृप्तच राहतात. अनेक लोक जास्तीत जास्त जीवन रस मिळविण्याच्या प्रयत्नवादाविषयी बोलतात. एखाद्या संत्र्याप्रमाणे त्यातला संपूर्ण रस मी काढून घेईन असे ते सांगतात. शल्मोनाने तसे केले, पण त्याला तृप्ती मिळाली नाही. 12वं वचन पहा. तो म्हणतो, मनुष्याने आमरण सुखाने राहावे व हित साधावे, यापरते इष्ट त्यास काही नाही, हे मला कळून आले आहे. जगातल्या गर्दीमध्ये एक सत्कृत्य करणाऱ्यांचाही गट आहे. एकदा प्रवासात एका माणसाने मला सांगितले, माणसाने शक्य तितक्या चांगल्या गोष्टी कराव्यात असे मला वाटते व मी तेच करण्याचा प्रयत्न करीत आहे. हा माणूस फार काही चांगली कृत्य करीत नव्हता श्रोतानो, पण त्याचे जीवनाविषयीचे तत्वज्ञान ते होते. 13व्या वचनात शल्मोन लिहितो, तरी प्रत्येक मनुष्याने खावे प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे, ही देवाची देणगी आहे. नंतर अध्यायाच्या 14व्या वचनात तो म्हणतो, मला हे देखील समजून आले की देव जे काही करतो ते सर्व काळ राहणार. ते अधिक करता येत नाही व उणे करता येत नाही. मनुष्याने त्याचे भय धरावे म्हणून देव असा क्रम चालवितो. काही लोकांचा दैववाद त्यांना असे म्हणण्यास भाग पाडतो की देवाची इच्छा असेल तर माझे तारण होईल, अन्यथा माझे तारण होणार नाही. लक्षात घ्या की दैववादामध्ये देवाच्या दयेला व कृपेला काहीच वाव नाही. देव प्रार्थना ऐकत नाही असे दैववाद सांगतो, परंतु सत्य गोष्ट ही आहे की देवाची दया व कृपा आमच्या जीवनात उत्साह, आनंद व आमच्या हृदयात शांती निर्माण करते. शल्मोन व दैववादाचा आश्रय धरणारे लोक ही भूमिका घेतात की सर्व काही देवाच्या हातात आहे आणि माणसाने देवाचे भय धरावे म्हणून देव अनाकलनीय अशा गोष्टी करतो. हा दृष्टिकोन विश्वासणाऱ्याचा देवावर प्रीती करणाऱ्याचा नाही. त्याची भूमिका या भूमिकेच्या अगदी विरुद्ध आहे. देवाचे भय विश्वासणाऱ्याकरिता फलदायी आहे. त्याला विश्वासाद्वारे हे माहीत आहे की परमेश्वर त्याचे जीवन नियंत्रित करतो. तो जे काही त्याच्यासाठी करतो ते त्याच्या हितासाठी करतो आणि देवाच्या नजरेआड होणारे असे काहीही त्याच्या वैयक्तिक जीवनात घडू शकत नाही. या संदर्भात मला एका उपदेशकाचे शब्द आठवतात. ते आपल्या उपदेशात म्हणाले, विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात जे घडते ते त्याच्या वैयक्तिक हितासाठी, देवाच्या गौरवासाठी आणि देवाच्या मंडळीसाठी किंवा त्याच्या राज्याच्या वाढीसाठी घडते. हा माझा एकटीचा किंवा इतर विश्वासणाऱ्यांचा सापेक्ष अनुभव नाही, तर त्याला पवित्र शास्त्रातील देवाच्या अभिवचनांचा आधार आहे. त्यापैकी एक अभिवचन आपण इर्मयाचे पुस्तक 29 अध्याय आणि 11व्या वचनातून वाचूया. कारण मी तुम्हाविषयी जे संकल्प करीत आहे ते मी जाणतो. तुम्हाला शेवटी आशा द्यायला ते शांतीचे संकल्प आहेत आणि अरिष्टाचे नाहीत, असे यहोवा म्हणतो. प्रिय श्रोत्यांनो, परमेश्वर जे काही करतो ते सर्व काळ राहते. त्यात कमी अधिक काही करता येत नाही. हे खरे असले तरी विश्वासणाऱ्यांसाठी त्यामध्येच मोठी सुरक्षितता आहे. त्याचे जीवन
परमेश्वराच्या सुज्ञ व समर्थ हातांमध्ये सुरक्षित असते म्हणून आलिया भोगासी असावे सादर असा दैववाद त्याच्याजवळ नसतो. लक्षात घ्या की दैववाद व देववाद या दोन शब्दांच्या उच्चारामध्ये जो फरक आहे त्यामुळे त्यांच्या अर्थात जमीन आसमानाचा फरक आहे. अदृश्य देवाच्या हातात येशू ख्रिस्ताद्वारे आपले जीवन सोपविणारी विश्वासणारी व्यक्ती दैववादी माणसापेक्षा खूप सुरक्षित व सुखी आहे. तुम्हाला कोणती व्यक्ती व्हायला आवडेल? आता आपण 3ऱ्या अध्यायाच्या 2ऱ्या विभागाकडे वळत आहोत. या विभागात अहंचे तत्वज्ञान किंवा स्वार्थवाद मांडलेला आहे. स्वतःवर अतिप्रेम हे या तत्वज्ञानानुसार जीवनातील चांगल्याचे सार आहे. वाचूया श्रोत्यानो, 3रा अध्याय 16वे वचन. तो म्हणतो, शिवाय ह्या भूतलावर न्यायाचे स्थान पाहावे तर तेथे दुष्टता आहे, धर्माचे स्थान पाहावे तर तेथे दुराचार आहे. सर्व लोक दुष्ट आहेत असे शल्मोन या ठिकाणी सांगत आहे. कोणावरही तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. हा उपहासात्मक दृष्टिकोन आहे, पण मानव जातीचा हा अचूक दृष्टिकोन आहे. काही लोक धंदा करताना एखाद्या व्यक्तीवर ती व्यक्ती विश्वासपात्र नाही हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत विश्वास ठेवतात. काही लोक इतरांना ते विश्वास संपादन करेपर्यंत अविश्वासू किंवा विश्वासास अपात्र असल्यासारखे वागतात. आणि असे लोक बऱ्याचदा धंद्यात यशस्वी होताना दिसतात. दुर्दैवाने हा दृष्टिकोन आहे किंवा ही दोषिक वृत्ती आहे, पण ती अचूक आहे. अशी वृत्ती बाळगणारे मला वाटतं सर्व पापी आहेत असे जे देवाने सांगितले त्या सत्यावर विश्वास ठेवणारे आहेत. तिसरा अध्याय 17 आणि 18 वचने वाचूया. मी आपल्या मनात म्हटले, देव धार्मिकांचा व दुष्टांचा न्याय करील, कारण हरेक गोष्टीचा हरेक कामाचा नेमिलेला समय आहे. मी आपल्या मनात म्हटले, देव हे असे मानवपुत्राकरिता करतो, ते या हेतूने की त्याला कसोटीस लावावे आणि आपण केवळ पशु आहो हे त्यास कळून यावे. ही गोष्ट फार उत्तेजन देणारी नाही. वाचूया 19 आणि 20 वचने. तो म्हणतो, मानवपुत्रावर प्रसंग येतात तसे पशुवर येतात,
दोघांवरही एकच प्रसंग येतो. हा मरतो तसाच तोही मरतो. त्या सर्वांचा प्राण सारखाच आहे. पशूंपेक्षा मनुष्य काही श्रेष्ठ नाही, कारण सर्व काही व्यर्थ आहे. सर्व एकाच स्थानी जातात. सर्वांची उत्पत्ती मातीपासून आहे व सर्व पुन्हा मातीस मिळतात. श्रोत्यानो, तुमच्या लक्षात आलेच असेल की अनेक संप्रदाय या विधानावर आपले तत्वज्ञान उभे करतात. परंतु आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा दृष्टिकोन स्वार्थासाठी जगणाऱ्या या भूतलावर राहणाऱ्या माणसाचा आहे. स्वतःकरिता जगणे, स्वतःकरिता जीवनाचा आनंद भोगणे या कारणाकरिता लोक काही चांगल्या प्रकल्पामध्ये स्वतःला गुंतवून घेतात. उदाहरणार्थ, काही जण खेळाच्या विश्वात प्रवेश करतात व त्याला स्वतःचे समर्पण करतात. काही जण स्वतःला कला, साहित्य, संगीत इतर विविध गोष्टींना समर्पण करतात. या गोष्टी वाईट नाहीत, पण त्या जेव्हा देवाचे स्थान घेतात, त्या जेव्हा स्वार्थाकरिता उपयोगात आणल्या जातात, तेव्हा मोठी गफलत होते. त्या माणसाच्या स्वार्थी इच्छा पुऱ्या करतात त्या स्वार्थाकरिता आहेत. हा दृष्टिकोन एखाद्या आशावाद्याचा निष्कर्ष स्वीकारत नाही. उत्क्रांतीवाद आम्हाला सांगतो की मानव पूर्वी पशु होता, परंतु आता तो मानव बनला आहे. स्वार्थवाद सांगतो की मानव पशु आहे, त्याचा स्वार्थ त्याला इतरांचा तिरस्कार करायला लावतो. या तत्वज्ञानामुळे आमच्या देशात व इतरत्र जातीय संस्था निर्माण झाली. या स्वार्थवादामुळे व्यर्थता आणि आत्मप्रौढी निर्माण झाली आणि या तत्वज्ञानाचे मृत्यूविषयी मत निराशा निर्माण करणारे आहे. ते असे की पशु जसा मरतो तसा माणूसही मरतो. मी एका माणसाला असे बोलताना ऐकले आहे की माणूस कुत्र्यासारखाच मरतो. एकदा मेल्यानंतर तुम्ही एक मृत शरीर असता, एवढेच. श्रोत्यानो, शेक्सपियरच्या हॅम्लेट या नाटकातही एक अशा अर्थाचा दृष्टिकोन सापडतो. एखादी व्यक्ती मरण पावली की तिचा देह स्त्रीचा की पुरुषाचा ह्यामुळे फरक पडत नाही. तो एक मृतदेहच असतो. आणि अशा प्रकारचा मरणाविषयी अत्यंत निराशावादी दृष्टिकोन या स्वार्थवाद्याचा असल्यामुळे तो जीवनाचा स्वतःकरिता संपूर्ण उपभोग घेऊ पाहतो. या जीवनात फक्त स्वतःकरिता जगायचे व जेवढे या जीवनातून जेवढे मिळवता येईल तेवढे मिळवायचे अशी त्याची वृत्ती असते. आणि अशाच प्रकारचे शिक्षण सध्या आमच्या शाळांमध्ये दिल्या जात आहे. उत्क्रांतीवाद एक त्याचाच प्रकार आहे. फरक इतकाच की मानव पशु होता असे उत्क्रांतीवाद म्हणतो, तर मानव पशु आहे असे स्वार्थवाद म्हणतो. यातील फरक केवळ काळाचा आहे. तुमच्यामध्ये आत्मा नाही व तुम्ही दोघेही म्हणजे मानव व पशु दोघेही सारखेच मरणार आहात असे उत्क्रांतवाद व स्वार्थवाद म्हणतात. आणि म्हणून आम्ही पशूंप्रमाणे जगावे असा एक निष्कर्ष आहे. हे दोन्ही वाद काय सांगतात हे लक्षात ठेवून जरा प्राण्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करा. मी एकदा एक मांजर व तिची छोटी छोटी पिल्ले पाहिली. ती सर्व एकत्र खेळली खरी, पण जेव्हा त्यांना अन्न देण्यात आले तेव्हा प्रत्येक पिल्लू आपल्याला अन्न मिळावे म्हणून दुसऱ्याला मागे ढकलू लागले. शेवटी मांजराच्या मालकाला त्या प्रत्येकाला नीट अन्न भरवावे लागले, नाहीतर त्या पिल्लांना एकमेकांची थोडीही कदर नव्हती व त्यांनी अन्नाकरिता भुकेकरिता दुसऱ्या पिलांची उपासमार होऊ देण्यातही कसर सोडली नसती. त्यांना माया नाही काय? अर्थातच नाही. स्वार्थ साधणे हे त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान आहे. पक्ष्यांच्या घरट्यातल्या छोट्या छोट्या पिलांचे तुम्ही कधी निरीक्षण केले आहे काय? ती पिलेही स्वतःचा स्वार्थ साधून जगतात. प्राण्यांच्या जगातले हे तत्वज्ञान आहे आणि या स्वार्थाकरिता ते कोणाचीही कदर करीत नाहीत. पुढे उपदेशक 21व्या वचनात काय म्हणतो पहा. मानव जातीचा प्राण वर जातो आणि पशु जातीचा प्राण खाली जमिनीत जातो की काय हे कोणास ठाऊक. पशु केवळ पशु आहे म्हणून त्याचा प्राण खाली जातो, परंतु मानव पशुपेक्षा वेगळा आहे म्हणून त्याचा आत्मा वर जातो ही गोष्ट शल्मोनाने ओळखली आहे. 22वं वचन. ह्यावरून मी असा विचार केला की मनुष्याने आपले व्यवसाय करून सुख मिळवावे, यापरते इष्ट त्याला काही नाही. त्याच्या वाट्यास एवढेच आहे, त्याच्या मागे जे काही होणार ते त्याने पाहावे म्हणून त्याला परत कोण आणील. पुन्हा हाच मुद्दा मांडण्यात आला आहे की आम्हाला एवढे एकच आयुष्य मिळाले आहे आणि आपल्या भोवतीच्या वातावरणाशी जुळवून घेणे, पशुसारखे जगणे अशी आधुनिक शिकवण आहे. मला वाटते हा आधुनिक काळातल्या हिप्पी जीवनाचा प्राचीन नमुना असावा. या अध्यायातील या शेवटल्या भागामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका.
कारण हा दृष्टिकोन ईश्वर प्रेरित पवित्र शास्त्राचा नाही. देवाच्या दृष्टीने त्याच्या भक्ताचे मरण मौल्यवान असते आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांकरिता मरण हे सार्वकालिक जीवनाची सुरुवात आहे. माणूस हा देवाच्या प्रतिमेत घडवलेली देवाची निर्मिती आहे. त्याचे जीवन, त्याचे मरण व त्याचे मरणातून पुन्हा उठणे देवाच्या दृष्टिकोनातून मौल्यवान आहे. देवाच्या प्रतिमेत घडलेल्या माणसाने स्वार्थाकरिता जगावे ही देवाची त्याच्याकरिता असलेली योजना नाही, तर त्याने देवाच्या गौरवाकरिता, देवाने त्याला दिलेले विपुल जीवन जगण्याकरिता जगावे हा त्याचा जीवनाचा हेतू आहे. प्रभू येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, जर कोणी माझ्या मागे यायला इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्या मागे चालावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवायला इच्छितो तो त्याला गमावेल, आणि जो माझ्याकरिता आपला जीव गमावेल तो त्याला मिळवेल. श्रोत्यानो, ख्रिस्ती विश्वास हा माणसाला पशुचे नाही, तर त्याला देवाने दिलेले योग्य स्थान देणारा विश्वास आहे. त्याला अस्मिता देणारा विश्वास आहे. तो स्वार्थवादाच्या अगदी विरुद्ध आहे. आता आपण 4थ्या अध्यायाकडे वळूया. या अध्यायात शल्मोनाचा स्वार्थवादात समाधानाचा शोध आपण पाहणार आहोत. म्हणजे हा वृत्तांत 3ऱ्या अध्यायापासून या अध्यायातही पुढे चालू राहिलेला आहे. पहिले वचन वाचूया. 4था अध्याय, पहिले वचन. मग ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलमांचे मी फिरून निरीक्षण केले. तो पहा, गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. त्याचवर जुलूम करणाऱ्यांच्या ठाई बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. श्रोत्यांनो, स्वार्थी लोक प्रस्थापित संस्थांच्या विरुद्ध बंड करतात. तरीही कोणीही सत्तेवर असो, ही गोष्ट खरी आहे की गरिबांचे शोषण होते, त्यांच्यावर जुलूम होतो, आणि सर्वसाधारण जगाचे हेच मत आहे की सांत्वन करणारा कोणी नाही. मागे एकदा एका उच्च शिक्षित मुलीचे आम्हाला पत्र आले. वशिला, लाच या दोन्ही गोष्टी तिच्या आर्थिक क्षमतेपलीकडच्या असल्यामुळे तिला नोकरी मिळत नव्हती. हुंड्याचाही मोठाच प्रश्न होता, आणि आपली मदत करणारे, आपले सांत्वन करणारे या जगात कोणी नाही अशी तिची तक्रार होती. ही मुलगी अशा अनेक तरुणींचे व तरुणांचे प्रतिनिधित्व करणारे आहे. आजच्या जगात तुमचा कोणी धर्मबाप असल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. भयंकर चढाओढ, स्वार्थ, लाच व अनाचार यांनी भरलेल्या या जगामध्ये शल्मोनाने अजमावलेला स्वार्थवाद अगदी चपखलपणे बसतो. आणि जेव्हा स्वार्थीपणा करूनही तुम्हाला स्वतःचे हित साधता येत नाही, तर या जगातल्या रंजलेल्या गांजलेल्यांमध्ये तुम्ही सामील होता. ही वास्तवता फार निराशा आणणारी आहे. 2ऱ्या वचनात तो काय म्हणतो पहा. म्हणून जे अद्यापी हयात आहेत त्यापेक्षा जे मरून गेले आहेत ते अधिक सुखी, असे मी म्हटले. मी मेलो असतो तर बरे होते, असे अनेक जण निराश होऊन म्हणताना दिसतात. मृत्यूचे भय या लोकांना वाटत नाही, असेच त्यावरून वाटते. या जगाची ही अशी अत्यंत दुःखद, निराशादायक, कष्टपूर्ण कहाणी आहे. आणि या जगाचे हे दयनीय रूप कोणी माणूस बदलू शकत नाही. मोठमोठे समाज सुधारकही मानवाच्या हावेपुढे, त्याच्या नीच प्रवृत्तीपुढे हात टेकतात. जगाची ही परिस्थिती तुम्ही व मी बदलू शकत नाही श्रोत्यानो. पण देवाच्या अनुग्रहाला ओळखून आपले वैयक्तिक जीवन, आपल्या प्रियजनांचे व शेजाऱ्यांचे जीवन आम्ही सुसह्य करू शकतो. अशाही अनाचार, स्वार्थाने भरलेल्या जगात देवाची, त्याच्या संतगणांची निस्वार्थी प्रीती अनुभवू शकतो. देवाचा अवर्णनीय आनंद व त्याची मानवी बुद्धी पलीकडची शांती, सार्वकालिक जीवनाची गौरवी आशा, संकटातही सामर्थ्य देणारी त्याची मधुर समक्षता आम्ही अनुभवू शकतो. हे जग जुलूम जबरदस्ती करणाऱ्या लोकांनी भरलेले आहे, मान्य आहे. स्वार्थी लोकांचा स्वार्थवाद सर्वत्र आहे, कबूल आहे. पण ज्यांच्या अंतकरणात व जीवनात देवाचे राज्य आहे, ज्यांना त्याचे साह्य पदोपदी मिळते, जे जगाच्या दृष्टीने भिकारी पण देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहेत, ते खरोखर सुखी आहेत. ही गोष्ट कपोल कल्पित नाही. तुम्ही मला विचारले तर अशा गरीब, फळे भाज्या विकणारे, घरकाम मजुरी करणाऱ्या लोकांची नावे मी तुम्हाला सांगू शकते. जगाच्या दृष्टीने त्यांच्याजवळ काहीच नसेल, पण ते सुखी आहेत, कारण त्यांच्या जीवनात व हृदयात प्रेमळ स्वर्गीय पित्याचे, प्रभू येशूचे राज्य आहे, आणि ते एक दिवस ख्रिस्ताबरोबर राज्य करणार आहेत. आता 3रं वचन पहा, तो काय म्हणतो. जो अजून उत्पन्न झाला नाही, ज्याने ह्या भूतलावर घडणारी दुष्कर्मे पाहिली नाहीत, त्याची दशा ह्या दोघांपेक्षाही बरी. ही नाण्याची दुसरी बाजू आहे.
पुढच्या पिढ्या जन्माला नाहीत तर बरे होईल, किंवा मी जन्माला आलोच नसतो तर बरे होते, असेही आपण ऐकतो. मला शल्मोनाचे हे म्हणणे वैयक्तिकरित्या पटते, कारण खरोखर आजच्या जगामध्ये हवा, पाणी, आवाज यांच्या प्रदूषणासह नैतिक प्रदूषणही इतके वाढले आहे की येणाऱ्या नव्या पिढीला किती व कोणत्या समस्या पेलाव्या लागतील याची कल्पनाच करवत नाही. 4थ्या वचनात तो म्हणतो, मग मी सर्व उद्योग व कारागिरी ही पाहिली, ही सर्व चढाओढीमुळे होतात. हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय. हा फार निराशावादी दृष्टिकोन आहे. 5व्या वचनात तो म्हणतो, मूर्ख हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो. 6वं वचन, कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या 2 मुठीपेक्षा शांतीने भरलेली 1 मूठ पुरवली. आणि ह्याची आम्हाला खात्री आहे, अनुभव आहे. 7वं वचन, मग मी फिरून भूतलावरील सर्व गोष्टी पाहिल्या. श्रोत्यानो, शल्मोनाने स्वतः हे सर्व अनुभव घेतले आणि म्हणूनच तो अशा प्रकारे अनुभवातून लिहू शकला. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. उपदेशक म्हणतो त्याप्रमाणे त्याची आणि मूर्ख माणसाची गती सारखीच आहे. आजचा प्रश्न, देव नीतिमान आणि दुष्ट लोकांचे काय करतो? ए. उद्धार, बी. ताडण, सी. गौरव, डी. न्याय. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की नीतिमान आणि दुष्ट दोघांचाही न्याय देव करणार आहे. देवाच्या प्रत्येक कृतीची वेळ ही निश्चित केलेली आहे. मानव हा इतर प्राण्यांपेक्षा मूळतः श्रेष्ठ नाही, कारण दोघांनाही मृत्यूनंतर मातीतच परतायचे आहे. प्रियांनो, काय आज आमचे कष्ट व्यर्थ आहेत? आम्ही आमच्या जीवनामध्ये निराश आणि हताश आहोत काय? असे जरी असले तरी देवाचा आमच्या जीवनासाठीचा विशिष्ट हेतू आम्ही जाणला पाहिजे. देवाची इच्छा आमच्या जीवनात सफल होणे आवश्यक आहे. यासाठी आपण कटिबद्ध आहात काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. तुझ्या चरणांपाशी ज्या ज्या वेळेस आम्ही येतो त्या वेळेस प्रभूजी तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला शिकवतोस. आज देखील तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही आमच्या जीवनामध्ये आमची इच्छा नव्हे तर बापा तुझ्या इच्छेनं चालावं. तुझी इच्छा काय आहे हे आम्ही समजून घ्यावं. होय प्रभूजी, आज आम्ही आमचं परीक्षण करतो, कारण आम्हाला ठाऊक आहे आम्ही अशक्त आहोत, आम्ही चुकणारे आहोत. परंतु परमेश्वरा, आम्हाला ठाऊक आहे की तू सर्व समर्थ आणि आमच्यावरती प्रीती करणारा आमचा देव आहेस. होय प्रभूजी, तू नेमून दिलेल्या मार्गाने चालण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो. आम्ही तुला विनंती करतो बापा, या प्रयत्नांमध्ये तू आम्हाला यश दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.